आपल्या 18 वर्षांखालील मुलांना कोणत्याही प्रकारचे वाहन देऊ नये, तसेच गाडी चालवताना हेल्मेटचा वापर करा, 4 चाकी गाड्या चालवताना सीट बेल्टचा वापर करा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा, असं मत आमगावचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी व्यक्त केलंय। स्वच्छता जागरूकता अभियान आणि रस्ता सुरक्षा नागरिक संरक्षण कार्यक्रमाअंतर्गत ते बोलत होते। तसेच तहसीलदार मोनिका कांबळे यांनी यावेळी संबोधित केलं आहे की नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून शासनाला सहकार्य करावं आणि वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असं मत व्यक्त केलंय। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या हस्ते पार पडले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार मोनिका कांबळे आणि प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश डाबेराव, पोलीस उपनिरीक्षक नीलकंठ गीते, जीवन गौरव फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष भोला गुप्ता, सचिव मधु शिवणकर, विद्यानिकेतन हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.बी. भक्तवर्ती, स्काउट शिक्षक आर.एस. वैष्णव, आर.एस.पी. अधिकारी आर.टी. खोब्रागडे उपस्थित होते। यावेळी विद्यानिकेतन येथील विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे प्रात्यक्षिक करून दाखविले, तसेच रस्ता सुरक्षाबद्दल प्रत्येक दुकानांमध्ये जाऊन पॅम्पलेट देण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिक उपस्थित होते। ॲक्सिडेंट झाला तर खरं ते रस्ता सुरक्षा सप्ताह घेणं याची खरंच गरज वाटते मला आता। तर सरांनी सांगितल्याप्रमाणे काही बेसिक नियम आहे की जेणेकरून आपण जेव्हा राईट साईडला वळतो आणि लेफ्ट साईडला वळतो, इंडिकेटर देणं आणि मागे वळून कुठली गाडी येते की नाही हे पाहणं हे सर्वात बेसिक नियम आहे। तुम्ही आता एकदम टीनेजर आहात, तुम्हाला या गोष्टी कळणं महत्त्वाचं आहे। हे बेसिक नियम किंवा लेनची जी शिस्त असते ती लेनची शिस्त पाळणं, 4 व्हीलर चालवताना सीट बेल्ट वापरणं, तर बेसिक नियम जरी आपण वापरल्या तर आपण हे बहुमूल्य आपलं जे जीवन आहे आणि समोरच्याचं बहुमूल्य जे जीवन आहे त्याचा आपण किंमत करू शकू आणि त्याला वाचवू शकू। त्यामुळे या दिनानिमित्त मला आज भोला गुप्ता सर असे विवेकानंद हायस्कूलचे जे प्राचार्य आहेत त्यांनी आज विद्यानिकेतन हायस्कूलचे जे प्राचार्य आहेत त्यांनी आज मला इथे निमंत्रित केलं आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्यामुळे त्यांचे मी मनापासून आभार मानते। धन्यवाद। विद्यानिकेतन महाविद्यालय यातील विद्यार्थी आणि पोलीस विभाग तसेच आमगाव येथील जीवन गौरव फाउंडेशन यांच्या मार्फतीने गांधी चौक येथे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला आणि पोलीस स्टेशन यांच्या मार्फतीने करण्यात आलेले होते। सदर कार्यक्रमासाठी माननीय तहसीलदार मॅडम मोनिका कांबळे मॅडम या हजर होत्या। विद्यानिकेतन यांच्या विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत गांधी चौक येथे ड्रिल केली। त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना वाहतुकीचे नियम याचे पालन करावे या संबंधाने त्यांनी ड्रिलमधून प्रात्यक्षिके दाखवली। आमगाव पोलीस स्टेशनच्या मार्फतीने मी आमगाव हद्दीतील सर्व नागरिकांना वाहतूक नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, मोटरसायकल चालवताना त्यांनी हेल्मेटचा वापर करावा, 4 व्हीलर चालवताना त्यांनी सीट बेल्ट लावावे, असे मी आवाहन माझ्या पोलीस स्टेशन आमगावच्या मार्फतीने करू इच्छितो। प्रतिनिधी राधा किसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।